मित्रांनो, 5 मार्च नंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक मोठी उलथापालथ होणार आहे. आता नेमकं 5 मार्च नंतर होणार आहे काय? उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार आहेत म्हणे. अशा अनेक बातमी आणि खास म्हणजे सुषमा अंधाऱ्यांचं जो काही उखाणा गेलाय तो उखाणा त्यात ते म्हणतात की आम्ही आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना करणार आहोत. आणि नेमकं 5 मार्च नंतर राजकीय समीकरणं बदलून त्या राजकारणी समीकरणाचा आत्ताच्या राजकारणाचा नेमका संबंध काय, याचा नेमका अर्थ काय, आपल्याला आज याच विषयावरती या व्हिडिओमध्ये मित्रांनो बोलायचं आहे. मित्रांनो, रामकृष्ण हरी, सर्वांचं मी स्वागत करतो या व्हिडिओमध्ये. सर्वांना कळकळीची विनंती आहे, व्हिडिओ शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कुठलेही पैसे लागत नाहीत, फुकटमध्ये तुम्ही आम्हाला सहकार्य करू शकता सबस्क्राईब करून. याला होणार नाही काही, फक्त आमचं मोटिवेशन वाढेल आणि आपला विचार हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचत राहील. बघा, झालं असं, आता सध्या राज्यसभेमध्ये 7 जागा ह्या रिकाम्या आहेत. 8वी जागा सुनेत्रा पवारांची आहे. सुनेत्रा पवार ह्या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री आहेत, पण त्यांना आता विधान परिषदेचा सदस्य व्हावं लागेल आणि त्या अगोदर त्यांनी राजीनामा दिला नाही राज्यसभेचा. म्हणजे त्यावेळेस त्या राजीनामा देतील ती एक जागा, म्हणजे 8 जागा एकूण. आता ह्या राज्यसभेचं गणित असं असतं, तुमच्या विधानसभेची सदस्य संख्या आता 2 आपले सदस्य एक्स्ट्रा झालेले आहेत, एक भाजपचा आणि एक राष्ट्रवादीचा. आता 286 आहेत. 286 गुणिले 100 भागिले 8 म्हणजे एकूण 36 लोक ज्यांच्याकडे आहेत त्यांच्या मागं एक राज्यसभेवरती खासदार जाऊ शकतो. म्हणजे 36 माणसं एकाला पाठवू शकतात. मग आता विषय मित्रांनो असा येतो की शरद पवारांकडे तेवढं मनुष्यबळ नाही, उभाटाकडे नाही आणि काँग्रेसकडे नाही. उभाटाकडे 20 आहेत, काँग्रेसकडे 16 आहेत आणि शरद पवारांकडे 10 आहेत. हे यांचे एवढे 46 आमदार आहेत. ह्या सर्वांनीही कंबाईन करून ते फक्त एकच खासदार देऊ शकतात. मग आता प्रश्न असा येतो की नेमकं आता खासदार करायचे कोणाला? कुणाच्या बापासाठी कोण इथे मिशा काढेल किंवा आपलं घर जाळून कुणी कोळसा वाटेल का, हा सुद्धा इथे प्रश्न पडतो. आता यामध्येच एक मधली बातमी येते. ती बातमी अशी आहे की शरद पवारांना स्पष्ट नकार दिलाय, ते म्हणजे काँग्रेसने. भलेही शरद पवारांनी पाठीमागे बोललो होतं की मी आता विश्रांती घेईन, पण जे किडे आहेत ते किडे हे मरेपर्यंत वळवळत असतात. तसंच शरद पवारांचं आहे. शरद पवार मधील जे राजकारण आहे ते राजकारण संपूच शकत नाही. ते परत मैदानामध्ये उभे आहेत. याचाच अर्थ तुम्ही बघितला असेल की यांना जे काही राष्ट्रवादी मर्ज असेल, विलिंग करण्याचे कारण तेच होतं फक्त की आपल्याला कोणी सपोर्ट नाही केला तर आपली एनसीपी आणि शिवसेनेवर आपण खासदार होऊ शकतो. हे सगळे अंदाज होते, पण सगळे अंदाज सुनेत्रा वहिनीनं फेल केलेले आहेत. मग या ठिकाणी आता उद्धव ठाकरे गटामधील 2 खासदार आहेत, त्यांची रिटायरमेंट आताच आहे 26 मध्ये. त्या म्हणजे चतुर्वेदी आणि राऊत. आता राऊतांचा जास्त फोकस इकडे आहे की शरद पवारांना खासदार करण्यामध्ये, कारण त्यांना आपले जे काही सहकार्य आहे चतुर्वेदी या खासदार होऊ द्यायचं नाही. पण शरद पवार हे नको म्हणून काँग्रेस अग्रेसर आहे, कारण शरद पवार एनसीपी प्लस एनसीपी बरोबर भाजप हे समीकरण शरद पवार जुळवू पाहत आहेत. त्यामुळं शरद पवारवरचा विश्वास हा काँग्रेसचा उडाला आहे. बघा, म्हणजे आत्तापर्यंत जे केलं, आता जे करत आहेत, याचा अर्थ काँग्रेसलाही माहीत आहे की हा व्यक्ती विश्वासाच्या पात्र नाही किंवा काबिल नाही. पण काँग्रेसनं अविश्वास दाखवलाय आणि ते शरद पवारांना खासदार करायला तयार नाही. म्हणजे 36 पाहिजे आणि जर शिवसेना आणि काँग्रेस या दोघांनीही केलं तर यांच्याकडनं एक हा खासदार होऊ शकतो राज्यसभेवरचा. मग नेमकं एवढं असताना मग ते 5 तारखेनंतर महाराष्ट्रामध्ये असं कुठली उलथापालथ होणार आहे? यांनी कितीही बोंबडले, कितीही दवंड्या पेटवल्या तर फक्त यांचा एकच खासदार हा जाऊ शकतो राज्यसभेवरती.
ते जर काँग्रेस आणि शिवसेना सोबत असेल तरच, आणि राष्ट्रवादीला सोबत नाही घेतलं तर दोघांचं काही बिघडणार नाही, तर त्यांच्याकडे मनुष्यबळ हे 36 होतं, हे एक पाठवू शकतात. पण जे काही 10 उरणार आहेत राष्ट्रवादी शरद पवारांचे, हे 10 कुणीकडे जाते? ज्यावेळेस शरद पवारांना जर पाठिंबा नाही भेटला तर हे 10 नेमकं सपोर्ट हे कोणाला करणार? भाजपला की शिंदेंना की अजित पवारांना? तिथं हा एक मोठा प्रश्न पडतो. मग हे सगळं चालू आहे. मग या ठिकाणी आतापर्यंत ही पहिली वेळ आहे शरद पवारांच्या पक्षाला गुडघ्यावरती यावं लागलं, आणि जे काही मनुष्यबळाकरता किंवा बहुमताकरत्याला इतर पक्षाच्या पाया पडायची वेळ ही आणलेली आहे, ते म्हणजे देवाभाऊनं. शरद पवारांना गुडघ्यावर कोण आणले, तुम्हाला मी वेगळं सांगायची काही गरज आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला एकच सांगावं असं वाटतं मित्रांनो, आयुष्यभर जे काय केलं त्याची उपरती असते, उपरती म्हातारपणी नक्कीच येते. हे म्हणतात ना, कर्माची फळं ह्या जन्मामध्ये फेडावे लागतात. पोरांचे आतापर्यंत जे कर्म आहे ते कर्म ते आताच याही डोळे, याचे देही याचे डोळे ते आता फेडत आहेत असं म्हणावं लागेल आपल्याला. मग नेमकं काय आहे माहिती आहे का, आता विधान परिषदेचं जे सदस्य आहे उद्धवजीचं, तेही वाचू शकणार नाही. त्यामध्ये पण तू मय आहेच. मग जो व्यक्ती राज्यसभेवरती खासदार होऊ शकत नाही, जो व्यक्ती विधान परिषदेवरती आमदार होऊ शकत नाही, तो मुख्यमंत्री कसा होणार आहे? संजय राऊत तर बोलतात की सर्वांच्या मनात हेच आहे की उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेवरती जावं. ते असं म्हणतातच. पूर्वी म्हणायचे की महाराष्ट्राच्या मनामध्ये आहे की उद्धवजीनं मुख्यमंत्री व्हावं. महाराष्ट्र म्हणतोय, महाराष्ट्र म्हणतोय, आम्ही म्हणतोय. पण त्या ठिकाणी उद्धव ठाकरे फक्त असं करतात, चलू द्या, चाललं चलू द्या. पण हे काय म्हणतात माहिती, यांचं म्हणणं काय आहे की उद्धव ठाकरेला खुर्चीचा हाव नाही किंवा त्यांना आस नाही, ती आम्ही म्हणतो म्हणून ते करतात. बघा, आणि त्यामध्ये जे काही अक्का आहे ते अक्काने तर हद्दच केली आहे. बघा, अक्काने तर एक उखाणा घेतलाय, झुंझुन जाते खिडकीला पाहते, खिडकीला 3 तारा, अडकी त्याला घुंगर बारा, पान खाते करकरा, घाम येतो दरदरा, काढते पदर घालते वारा, तिकडून आला व्यापारी, त्यानं दिली सुपारी, सुपारी देते वाण्याला, पाणी हंडा घेते पाण्याला, पाणी आणते गंगेचं, वाडा बांधते भिंगाचा, वाड्यात वाडे 7 वाडे, आदल्या मधल्या वाड्यात खोली, खोलीत पलंग, पलंगावर बशी, बशीवर उशी, उशीवर कप, कपात घडी, घडीत वाजला लेख, आणि उद्धव साहेबांना मुख्यमंत्री करूनच दाखवलं ही महाराष्ट्राची देश. त्यात तुम्ही सांगितलंय की आम्ही आता उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री मी करणार. कोण? अक्का करणार. कुठल्या बेसवर करणार? संजय राऊतांनी, ह्या सुषमा अक्कांनी, ह्या दोघं तिघांनी पार हरभऱ्याच्या झाडावर नेऊन उद्धवजींना बसवलंय. ते झाड कधी फडफडून मोडून जाईल सांगता येत नाही. म्हणजे ब्रह्माचा भोपळा त्यांनी करून ठेवलाय. उद्धव ठाकरे या जन्मी तरी, आता तरी मुख्यमंत्री नाही, ते विधान परिषद आहे त्यावर ते आमदार सुद्धा जाऊ शकत नाहीत. मग त्यांना स्वप्न दाखवायचे काम करतात हे आता यांना आम्ही मुख्यमंत्री करू. हा झाला विषय पहिला. 5 तारखेनंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील. कुठल्या बेसवरती? मागं देवभाऊ स्पष्ट बोलले होते की उद्धव ठाकरेंना आमच्यामध्ये स्कोप नाही. त्यांनी स्पष्ट नकार दिला होता उद्धव ठाकरेंना. त्या पुढे चालून आता तरी सध्या तरी शिवसेना उद्धव ठाकरे हे संपल्या जमा आहे. ते सध्या ऑक्सिजनवरती आहे आयसीयू मध्ये. त्यांचे कार्यकर्ते पण वडापाववाले, त्यांचे पत्रकार पण चायपाणीवाले, आणि ते स्वतः कार्यकर्ते सुद्धा पक्षातील महत्वाचे, हे सगळे आयसीयू मध्ये आहेत. मग हे 2029ला उभारी घेतील का? आणि तोपर्यंत ह्या ज्या अक्का आहेत त्या अक्का यांच्या सोबत राहतील का? हा एक मोठा प्रश्न असतो. कारण सगळ्यांना खुर्ची प्रिय आहे, आणि अक्कांनी कोलांट्या उड्या मारू 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 शेवटी अक्का उद्धव ठाकरे सोबत आल्या. तर इथं येण्यापूर्वी अक्कानं अनेक मुक्ताफळे म्हणा किंवा तोंडाचं त्याने सुख घेतलं होतं टीका करून. बाळासाहेबांना थेरडे म्हणणाऱ्या आता म्हणतात की आम्ही उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करू. त्या कुठल्या बेसवर करणार आहे ते माहिती नाही, पण त्यांना फक्त मातोश्री पुरता मुख्यमंत्री करून ठेवलाय एवढं मात्र नक्कीच खरं आहे.
ते बाहेरचे मुख्यमंत्री होतील की नाही माहिती नाही, पण ते मुख्यमंत्री आहेत. तुमच्याशिवाय चांगला मुख्यमंत्री कोणीच नाही. तुम्हीच सर्व सर्व आहोत आणि तुमच्याशिवाय हा महाराष्ट्र चालणार नाही, मुंबई चालणार नाही. हे बिंबवलं गेलं ठाकरेंच्या डोक्यामध्ये, ठाकरेंच्या मनामध्ये. ठाकरे या भ्रमातून बाहेर येतच नाहीत आणि ती येऊ शकत नाहीतच. जोपर्यंत या आजूबाजूला राऊतांसारखे, आधारेसारखे जे काही हे महान असे लोक असतील, तोपर्यंत ह्या ब्रह्माच्या भोपळ्यातून हे उद्धव ठाकरे नावाचे एक सदग्रहस्थ व कुठले ग्रहस्थ बाहेर येऊ शकत नाहीत. आणि 5 मार्च नंतर राजकारणामध्ये काही होणार नाही. हे सगळे विझणारे दिवे आहेत, फडफडत आहेत. ते कधीही शांत होतील. म्हणजे यांचं राजकीय काहीच नाही हो, फक्त 20, 16, 10 असे यांचे फक्त संख्या आहे विधानसभेतल्या. त्यांच्याकडे फक्त 1 खासदार आहे. आता या 1 खासदार करण्यावरून यांच्यामध्ये रान नक्कीच पेटणार आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणं तर शक्यच नाही. 29 पर्यंत हे सर्व टिकतील राजकारणामध्ये, हे पण शक्य नाही, पॉसिबल नाही. अजून हेच लोक, ह्यांचे किती लोक हे भाजपसोबत पाठवतील गॅरंटी काहीच नाही. पण सध्या तरी 5 तारखेनंतर शेवटी उत्तर हेच येईल, 0 + 0 = 0 किंवा 46 गुणिले 0 = 0. म्हणजे शून्याचा गुणाकार आणि बेरीज नेहमी 0 येते. हे मला यातून सांगायचं आहे. किती त्यांना हवा मारली ठाकरेंना, ठाकरे हे शेवटी 0 होणार आहेत. कारण त्यांनी स्वतःला तसं बनवून घेतलंय. त्यांना अजूनही कळत नाही, डोळे उघडावं वेळ गेली नाही असं मला वाटतंय. आणि असंच हे पूर्ण महाराष्ट्राला वाटतंय. तुमचं मत काय नक्कीच व्यक्त व्हा, व्हिडिओ शेअर करा. नमस्कार, रामकृष्ण हरी.